स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये। आज मला पूजा मॅडम एकदम निवांत बसलेले दिसतात। आज तर मी घरीच होतो, थोडा आता बाहेर गेलो होतो थोड्या वेळासाठी। तर आता बघू ती काय करते। मला तर वाटत नाही जेवण झालंय का नाही, काय केलंय। दुपारी तर भारी जेवण बनवलं होतं, पण आता एकदम निवांत बसलेली दिसते। तिलाच विचारू आज का ती अशीच बसले आणि काय करते। बोला मॅडम, काय निवांत बसलेलं तुम्ही, काय कारण आहे आज? आणि हातात काय अजून एक पार्सल आलं काय? मजा आहे। आज जेवण बनवायला सुट्टी का? दुपारचं जेवण तसंच आहे। दुपारी छान होतं ना जेवण। हा, छान तर होतं, जास्त बनवलं होतं। आता संध्याकाळी सुट्टी, जरा सुट्टी, तुम्हाला पण सुट्टी, मला पण सुट्टी, एक दिवस। मला जेवण हे काय पार्सल काय रोज 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 रोज? 2 दिवसापूर्वी अजून एक पार्सल आलं होतं। आलं होतं थोडंसं घरामध्ये सामान ठेवायला नव्हतं ना, मागवलं। काय मागवले? काय? प्लास्टिकचे डबे। काय ठेवणार त्याच्यात? डाळ डाळ भारी आहे। मस्त। अरे काचेचे आहेत काय? नाही, छान आहे, मला आवडलं। बघा मित्रांनो काय मागवले, प्लास्टिकचे डबे। किती डबे आहेत? 12 बसले काय एवढ्याशा बॉक्स मध्ये? हो, त्याच्या साईज वेगवेगळी। हा छोटा दिसतोय इथे, वेगवेगळ्या साईज आहेत ना सगळ्या? चांगलं आहे प्लास्टिक पण। नाही, मटेरियल तर चांगलं दिसतंय, मजबूत आहे। मी ऍक्च्युली वाट बघतोय मंदिर येणार ऑनलाईन, मागवलेलं आहे, त्याची वाट बघतोय मी। मंदिर आलं की मग ते डायनिंग टेबलवरचे देव वगैरे वरती ठेवायला येतो। आता श्रावण संपतोय, बसून 4 डबे, 4 डबे आणि हे 4। किती साईज आहेत? 3? छान, खरंच छान आहे। आणि हे पण छान आहे। पण आता हे डबे ठेवणार कुठे? कारण की ऑलरेडी तू त्या स्टँड वरती तर ठेवलेलं आहे ना? ते स्टँड इथे ठेवणार आहे का? ही खाली जागा थोडी आपल्याकडे। पण आधी मागवले होते ते मम्मीला यूज करायला, यूज करायला दिले। आता आपल्याकडे नव्हते, बोलली दुसरे मागव, मी मागवले। छान आहे, प्लास्टिक पण छान आहे। काय पण मागवते ना, स्वस्तात मस्त भेटतो मला। तुला हे झालेली काय बोलतात त्याला, सवय आणि नॉलेज झाले तुला, ते रिव्ह्यू रेटिंग वगैरे बघून तू मागवते। नाही पण चांगलं आहे। पण एकदा माहिती आहे ना, तू ड्रेस मागवला होता? हा ना, आणि चिंधे आले होत्या सगळ्या। ऍक्च्युली फेक वेबसाईट होती, हिने काय त्या कुठल्या ऍड वरती क्लिक केलं आणि त्याच्यावरून मागवलं। तेव्हापासून मी नाही, तेव्हा माझे 1200 रुपये गेले होते आणि मी पे केले। ते कसं, ते कॅश ऑन डिलिव्हरी होतं का? नव्हतं, प्रीपेड होतं ते। हिने मागवलं आणि पण ती माझी पहिली शॉपिंग होती ऑनलाईन। पहिल्यांदा ती मागवलं होतं, ड्रेस मागवलेले ती। ते पहिल्यांदा मागवले आणि मला कळलंच नाही, मग तुम्ही सांगितलं तेव्हापासून मी बघूनच। नाही, मागवायचं तर ते कसं, त्या चांगल्या वेबसाईट्स आहेत, जे ऑनलाईन शॉपिंगच्या वेबसाईट आहेत, त्याच्यावरून मागवायचं। हिने काय केलं, गुगलला हिला लिंक भेटली होती, त्या लिंकवरून हिने मागवलं ते। आणि ती काय म्हणजे ट्रस्टेड साईट नव्हती,
त्याच्यामुळे थोडासा गोळ झाला. थोडा सगळ्या चिंध्याच असं मी एवढी एक्साइटमेंट होती ना माझी की ते आले पार्सल, चला आता ड्रेस मस्त असतील, पण नव्हते त्याचे ड्रेस. पूर्ण चिंध्या फाडलेले कपडे वेगवेगळ्या, असे ते ब्लाउज पीस वगैरे असतात त्याच्यात. बघितलं होतं मी पण. तेव्हा पहिल्यांदा मला खूप वाईट वाटलं होतं की यार मी काय मागवलं. तेव्हा वाटायचं म्हणजे तेव्हा वाटलं होतं की कधीच ऑनलाईन शॉपिंग नाही करणार, कधीच नाही करायची रे, पण कसं जी ट्रस्टेड साईट असते ना त्याच्यावरून मागवायचं. म्हणजे खूप सारे आता आहेत ट्रस्टेड वेबसाईट. हा आता मी जे मागवते त्याच्यावर पण चालतं. मग आता यात काय काय ठेवायचा प्लॅन आहे? डाळ, साखर, जिरे, हळद, सगळे जे लागतं ते. मग आता कुठे ठेवलं ते? आता छोटे छोटे डबे आहेत त्याच्यात ठेवले, बाकीचे जास्त आहे ते मोठ्या डब्यात. बरं आहे. पण ते सारखं मोठे डबे खोला, परत त्यातलं घ्या, परत त्या छोट्या डब्यात एकदाच त्याच्यात ठेवलं की मग टेन्शन नाही राहत. खूप दिवस जातात. ते पण आहे. ते छोट्या छोट्या डब्यात ठेवलं की काढून ठेवा, परत परेशानी. ते सक्षम मध्ये किती परेशान करतो, भांडी पडले तशी आज आराम सकाळी केलं आणि आरामच आराम. सक्षम तर आता खूप मस्ती करायला लागलाय. हा बापरे, असं कुठे गेलेला. आज बाथरूम मध्ये गेलो होता, चुकून दरवाजा उघडा होता आणि पाणी खेळत बसला नळाला. पाण्यात बसला तो. टब मध्ये पाणी होतं, त्याने टब पूर्ण पालथा केला. त्याचे पाणी जे बाहेर पडलं त्या पाण्यामध्ये बसला तो. आम्हाला माहिती नाही, मी मोबाईल मध्ये गेम खेळतोय, ही झोपली होती. म्हणजे आमचे छोटे छोटे पाहुणे आहेत ते टीव्ही बघत बसले होते. त्यांनी दरवाजा उघडा ठेवला होता लहान मुलांनी. बघितलं उठून की सक्षम कुठे गेला. मग ते आवाज होते मला बाथरूम मध्ये. जाऊन पटकन बघितलं तो बसलेला चांगला पाण्यात. पहिलीच सर्दी झाली. काल चालल्या, परवा चालल्या आपण डॉक्टरकडे. चालते मित्रांनो, खूप काम आहे. काम म्हणजे भांडी, किचन आवरायचं, जेवण तर नाही आज. किचन आवरायचं, जेवण तर आहे वाटतंय दुपारचं. आज बनवायचं नाही, भात आहे, डाळ आहे, चपाती, भाजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद तुमचे. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच. बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमची काळजी घ्या. चला बाय. बाय.